बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। जी खूप समाधान वाटलं बघ। आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय? अंघोळ करून पूजा करून देवाच्या पाया पडताना भिकाजी कधी स्वप्नात पाहिला होता का? आई कुलस्वामिनीच्या कृपेने एका भयानक स्वप्नातनं जागा झालोय। अरे मी कसाही वागत होतो, काही करत होतो, कसली शुद्धच नव्हती ग मला। फार भरकटलो होतो, खूप चुका करत होतो। तुमच्या सगळ्यांच्या दुःखाला मी कारण झालो होतो ना। माफ करा मला आई, दादा, वहिनी, माफ कर। घरातले मोठे सगळे समजावत होते। शंकर कानी कपाळी ओढून सांगत होता। वेद काळीच पिळवटून समजावत होता, पण माझ्या व्यसनाधीन मेंदूपर्यंत काही पोचतच नव्हतं। क्षमा करा मला काका। हे काय? क्षमा कसली मागतोस? अरे मागायलाच हवी शंकर, मागायलाच हवी। मी काय माणसात होतो का रे? हे माझे सासरे माझ्या पाया पडत होते, स्वतःच्या मुलीच्या सुखाची भीक मागत होते। मी अत्यंत दुष्टपणाने वागत होतो, पण विठा सगळं सहन करत होती। तिची सगळी दुःख गिळून माझी सेवा करत होती, पण तरीही मला पाझर फुटत नव्हतं। आज मला स्वतःचीच लाज वाटते। सत्यवान विठा, मी तुमच्या माफी मागण्याच्या लायकीचं नाहीये, माफ करा मला। सत्यवान माफ कर। अरे पाया कशाला पडायचं जावंय बापू? भिकाजी सावर स्वतःला। नक्की सावरणार आई, तुझा फक्त आशीर्वाद असू दे। हो रे। आई कुलस्वामिनीच्या साक्षीने सांगतो, यापुढे माझ्यामुळे कोणाला दुःख होईल, कोणाला त्रास होईल असं नाही वागणार मी। एकदा सगळ्यांनी माफ करा मला। भिकाजी शांत हो, फक्त माफ करा मला। शांत हो। अरे सदा, आज बर्थडे ना तुझा। विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। थँक्यू। काय खाणार? अरे पिझ्झाचं दुकान आलो, पिझ्झाच खाणार। पिझ्झा खाणार? हो। एक्सक्यूज मी, अरे मेनू कार्ड काय आहे का नाही इथं? भलाईचा जमानाच नाही राहिला रे। म्हणजे जो मदत करायला जाईल, जो दया दाखवायला जाईल, तोच मरणार। असं का बोलतो तू? अरे असं का म्हणजे मी मूर्ख आहे, मी भोळा आहे ना। मला सांग, काय लायकी रे तिकडीची?
जन्मानी तिकडी, जो तो त्या तिकडीला शिव्या घालतो, पाय पुसण्याची तरी किंमत आहे का त्या तिकडीला? पण माझाच स्वभाव भोळा ना, म्हटलं त्या तिकडीला आपण आधार द्यावा. फाटकं तर फाटकं नशीब. तू आहेसच मोठ्या मनाचा. अरे म्हणूनच जवळ घेतलं ना त्या तिकडीला. संबंध ठेवले तिकडी सोबत आणि काय मिळालं? उलट तिकडीनीच माझी वाट लावली म्हणजे पूर्णच. तुला सांगतो, असली बनेल असती ना तिकडी, फार वाईट. त्या दिवशी मार खाल्लास तो पुरेसा नाहीये का तुला? आणि तू मला लग्नासाठी विचारलेलंस. अशा भूलथाप्या तोंडाच्या माणसाकडून ना दयेच्या गोष्टी शोभत नाहीत संकेत. काय झालं? काय चाललंय? सर, हा तुम्ही मुलगा मालक का इथले? हो मीच पण. नमस्कार. व्हॉट इज दिस? व्हॉट इज? अहो, या अर्धवट आणि तापट मुलीला तुम्ही कामावर कशाला ठेवली? अहो, आम्ही आपापसात बोलत होतो, ही तणतण करत बाहेर आली आणि भांडायला लागली आमच्याशी. वर म्हणते की माझ्याबद्दल बोलताय असा आरोप करते ही मुलगी. नली, असं वागतात आणि बोलतात कस्टमरशी? सर नाही, तुम्ही याला ओळखत नाहीत. हा माझ्याबद्दल वाईट बोलत होता. ए, मी काय बोलतो? काय संबंध आहे? तुम्ही तुमचं काम करा ना. नली, असं बोलणं आणि वागणं योग्य नाही आहे. सॉरी म्हण त्यांना. नली, सॉरी म्हण. मी या मुलाला ना मुळीच सॉरी बोलणार नाहीये. व्हॉट इज दिस? अहो, इथे पदार्थ चांगले मिळतात म्हणून आम्ही येतो इथे. काय स्टाफ ठेवलाय तुम्ही? शी. चला आम्ही जातो. चला चल जाऊ. चल. फायनली काकानं दारू सोडली. आणि तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू विठा काकूशी प्रेमानं वागे. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना, खूप छान वाटलं. मी पण खूप खुश आहे. पण ना, व्यसन असं सहजासहजी सुटत नाही बाळा. नाही, मला खात्री आहे काकाची, तो जे बोलेल ते करेल. ओव्हरऑल आय एम व्हेरी हॅपी. नक्की याच गोष्टीमुळे हॅप्पी आहेस ना? असं का विचारतेस? नाही, मला वाटलं काल नलीला भेटलं म्हणून हॅप्पी असशील. एक मिनिट, तुला कसं कळलं? बघितलंय मी. आई आहे रे मी तुझी, आणि आईपासून काही लपून राहत नाही. आपला मुलगा कुठे जातो, त्याला कोण भेटायला येतं, सगळीकडे बरोबर बारीक लक्ष असतं माझं. मग काय म्हणाली नली? म्हणाली मला थोडंसं बोलायचंय. मग म्हणाल की एकदमच कसं बोलू. मग आमच्यात भांडण झालं, ती चिडून निघून गेली. भांडता काय रे लहान मुलांसारखं? अर्थात भांडणं वगैरे होतच राहतात. तुझ्या बाबांची आणि माझी नाही होत का भांडणं? आई, तुझी आणि बाबांची भांडणं वेगळी आहेत. तुम्ही नवरा बायको आहात. नली कोण लागते माझी? प्रेमाचं आणि विश्वासाचं पण काहीतरी नातं असतं. तुमच्या नात्याला अजून नाव नाहीये, पण काहीतरी ऋणानुबंध असतीलच ना. म्हणून तर नली तुला भेटायला आली. आणि बाळा, अशा वेळी आपण समजून घ्यायचं असतं. नली बोलायला आली होती ना, मग ऐकून घ्यायचं होतंस. तिला आधार वाटला असता, मनही मोकळं झालं असतं. जा आता, भेटा आणि विचारा तिला. बघतो. आई, खोत आणि गावडे यांच्यात भांडणं आहेत माहिती आहे ना तुला? हो. अगं मग वेद आणि नली यांची मैत्री बाबांना पटणार नाही हेही माहित असेल तुला. हो. मग त्यांच्या मैत्रीचा फायदा काय आहे? त्यांना काहीच फायदा नाही. झाला तर तुझाच फायदा होईल. माझा फायदा?
आई तू हे कोड्यात बोलणं सोडून द्या. तू कोडी सोडवायला जाऊ नकोस हं? फक्त मी सांगते तेच बोलायचं वागायचं एवढंच लक्षात ठेव. कळतंय ना? हो. काय हवंय? संकेतचा साखरपुडा मुक्ताशी होणार होता, पण त्या दिवशी संकेतच्या बेडरूम मध्ये तू होतीस. हा? हे पिझ्झाचं दुकान आहे, मेनू कार्ड मधलं काय हवंय ते सांग. पिझ्झा मी घेईनच काय, पण काय आहे, आमच्या घरचे बाहेरगावी गेलेत आणि मी एकटाच आहे. बेडरूम पण मोकळे. हा चल. काय समजतोस रे तू स्वतःला? घरी आई बहीण आहेत की नाही? त्या नालायक संकेत सोबत फिरत असतोस ना तू? काय खरं काय खोटं हे माहित नसताना गावभर माझ्या नावाची वाच्यता करतोयस की मी संकेतच्या बेडरूम मध्ये होते. चल निघ इथून. गावभर माझ्या नावाची वाच्यता करतोयस की मी संकेतच्या बेडरूम मध्ये होते. नली संकेतच्या बेडरूम मध्ये होती. मला तर स्वप्नात नली संकेतची भांडताना दिसली होती. पण मग नली असं का म्हणाली असेल? शेवटी भिकाजी माणसात आला. त्यानं दारू सोडली. यापुढं चांगलं वागेन असंही म्हणाला. असं झालं तर देवच पावला बाई. होणारच की. यामागे विठाची पुण्याई आहे, तिचे कष्ट आहेत. हो खरंय. नुसती हो हो करू नकोस. विठा माझं ऐकते, पण तू माझं काहीच ऐकत नाहीस. आता मी काय केलं? अगं, नवऱ्याच्या आवडी निवडी जपाव्या असं मी तुला सांगितलं होतं. ऐकलंस का? का केलंस आज फोडणीचा भात? हो पण सौरभला आवडतो फोडणीचा भात. वेद आणि सौरभ दोघांनाही आवडतो ना फोडणीचा भात, म्हणून केला. मग बाबासाठी करायचे ना पोहे. उपीट, आंबोळी, वेगवेगळे पदार्थ करता येतात. अगं, बाबावर कामाचा ताण काय कमी आहे का? आपली शेती आहे, धंदा आहे, प्रॉपर्टी आहे, आपली इतकी घरं आहेत. हे बघ, उद्यापासून भाडे करू, भाडं वेळेवर देतात की नाही हे तू बघायचंस. तेवढीच बाबाला मदत होईल. हो पण यांना आवडायला हवं ना. न आवडायला काय झालं? प्रेमानं आणि आपलेपणानं केलं की सगळं आवडतं. कळलं? आणि एक लक्षात ठेव, बायको जर नवऱ्यापासून दूर राहायला लागली की दूरची आकर्षण नवऱ्याला जवळ बोलवतात. काय बोलतेस आई तू? अनुभवाचे बोल आहेत बाबा. लक्षात ठेवी. नुसती लक्षात ठेवू नकोस, नवऱ्याकडे लक्ष देत जा. खर तर तू आज विचारायला हवा होतस त्याला. काय? बघ बघ, बाबाकडे बघ. मला सांग, तहसीलदारच्या ऑफिस मध्ये जायला असे ठेवणीतले कपडे घालावे लागतात का?
सायली. प्लीज हा नको. सायली काय झालं? नाही काय नाही. काही टेन्शन आहे का? नाही काय नाही. कोण काय बोललं का तुला? अजून तरी कोणी काय बोललं नाहीये, पण आता बोलतील. कोण बोलेल तुला? तुला बोलायची कोणाची हिंमत आहे का? आपल्यात काहीतरी संबंध आहेत हे न सांगता शेजार पाजाऱ्यांना कळतात. शेजाऱ्यांना काय भीक घालते? सोडते, नको टेन्शन घेऊ. हे बघा, तुम्ही इथं फक्त काही तासांसाठी येता. रोज मलाच इथे राहावं लागतं ना, आणि मला खूप मनापासून असं वाटतंय की आपण आपल्या या संबंधाला काहीतरी नाव द्यायला हवं. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? मला असं वाटतं की आपण लग्न करू. लग्न? हा, त्यात एवढं चमकण्यासारखं काय? नाही, कधी ना कधी हा विषय आपल्या समोर येणारच होता ना. सायली, ते इतकं सोपं नाहीये. का? यात अवघड काय? तुम्ही विधुरात, मी विधवा आहे. जर तुमच्या घरच्यांना मान्य असेल तर प्रॉब्लेम काय आहे? हे बघ, आपण नंतर बोलूया. एक मिनिट. मला असं वाटतंय तुम्ही सरळ सरळ विषय टाळताय. असं तर नाही ना? तुमची बायको जिवंत आहे? काय तू पण सायली, मस्करी करतेस. जा चहा कर, जा. वहिनी, आज तुझी पुण्यतिथी. ज्या तारखेला एखाद्या व्यक्तीचं निधन होतं ती तारीख पुण्यतिथी म्हणून दरवर्षी साजरी केली जाते. मला माफ कर वहिनी, मला नक्की माहिती नाही तुझी पुण्यतिथी कधी असते, पण या दरम्यान तू गेलीस म्हणून आजचा दिवस माझ्या मनाने पुण्य दिवस मानलाय. तुला जसा आवडतो तसा गोड शिरा करून घेतला विठाकडून. तिच्याकडे बघितलं की तुझीच आठवण येते. अगदी तुझ्यासारखी आहे, साधी, सोजवळ. तिच्या पण नशिबात नवऱ्याचं प्रेम नव्हतं, पण आता भिकाजी सुधारलाय. दारू पण सोडली त्याने. उशिरानं आलेलं शहाणपणे हे. आज त्या भिकाजीमुळे मी इथे नाही, आणि तो स्वतः सुंदर संसाराची स्वप्न सजवतो. मला माहिती नाही देवाने माझ्यासोबत असं का केलं. लग्न झालं तेव्हा खूप सुखात होते मी. असं वाटलेलं की मला योग्य जोडीदार मिळालाय, पण माणसाच्या कातडीत लांडगा निघाला हा बाबाराव खोत. टिकळी सोबत संसार करतोय हे कळल्यावर आईकडे मागणं सुरू झाला त्याच्या. आईने खोतांपासून लपवून ठेवलं की मी टिकळी. फसवणुकीचा हेतू नव्हता तिचा, आईचं काळीच. पण या सगळ्याच्या बदल्यात आमची सगळी संपत्ती गिळून सुद्धा भूक कमी नाही झाली बाबारावची. गोदावरी फूडचा व्यवसाय मला फसवून त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतला. सैतानाला पण लाजवेल असा या बाबाराव खोत. बाहेर गेली माणूस,
सहन केलं मी त्याचं. पतिव्रता होते ना, माझं तन मन धन त्याच्या पायाशी घातलं आणि दुसरं लग्न करून आला. सवत आणली घरात. ती नटवी प्रमिला. शंकर सांग ना, कुठे कमी पडले होते मी? घरात सवत आणली म्हणून भांडू लागले मी त्याच्याशी. तर माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, माझा छळ केला, गड्यांसारखी वागणूक दिली मला. खोतांच्या सुनेला गड्यांसारखी वागणूक. याच्यानंतर काय झालं ते सगळं तुला तर माहितीच. आई सांगायची वेगळी हो बाबाराव पासून. मी म्हणायचे की आई मी लग्न करून आली इथे, या घराच्या बाहेर पडेल ते मेल्यावरच. झालं तसंच. या घराच्या बाहेर पडलं ते माझं प्रेत. शंकर, तू माझ्यासाठी आठवणीने गोड घेऊन आलास. देवाने ना तुझ्यासारखा भाऊ सगळ्यांना द्यावा, पण बाबाराव सारखा बाहेर खाली नवरा कुणालाच देऊ नये.